आजच्या महासंगीत सोहळ्याच्या मालिकेच्या विशेष भागात आपण पाहूयात रम्या प्रियाला सांगते की आई मला म्हणते की नंदिनीपासून लांब राहा, तिच्याशी जास्त काही बोलू नकोस. तेव्हा प्रिया तिच्या डोक्यात भरवते की आता काय आई वडिलांचं म्हणणं ऐकत बसायला आपण काय लहान आहोत का? उलट एक प्लॅन फ्लॉप झाला तर दुसरा प्लॅन तयार असायलाच हवाय. तर रम्या प्रियाला सांगते की माझा प्लॅन रेडीच आहे आणि तिने नक्की नंदिनीच्या विरोधात आता पुढचा प्लॅन काय केलाय ते ती प्रियाला ऐकवते सुद्धा. रम्या खुश होत प्रियाला विचारते की माझा प्लॅन तुला कसा वाटला? तेव्हा प्रिया म्हणते की शिकलीस हा, माझ्याकडून तू प्लॅन करायला शिकलीस. शत्रूची दुखरी नस नक्की कशी पकडायची ते तुला चांगलंच कळतं. आणि दोघे आता फिदे हसतात. तर रम्या आपलं कारस्थान आता सुरुवात करणारच. तोचपर्यंत इकडे संगीत सोहळ्याला पुन्हा एकदा सुरुवात झालेली असते. तर आता वेळ असते ती नवऱ्या मुलांच्या आईबाबांच्या परफॉर्मन्सची. सुरुवातीला विक्रम मानिनी दोघेही अगदी जल्लोषात उत्साहात डान्स करायला सज्ज असतात. त्या दोघांची ही जोडी जेव्हा मंचावरती येते आणि दोघे आता अगदी उत्साहाने जल्लोषात डान्स करायला लागतात तर सर्वजण अगदी थक्क होऊन गेलेले असतात. टाळ्या वाजवत त्यांच्यावरती नुसतं कौतुकाचा वर्षाव करतात. तर त्या दोघांचाही डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर अर्जुनच्या आईबाबांचा म्हणजेच कल्पना प्रतापचा डान्स परफॉर्मन्सला सुरुवात होते. ते ही हृदयी वसंत फुलताना प्रेमासरंग यावे या गाण्यावरती. दोघेही अगदी जल्लोषात तेही कपल नाचत असतं आणि त्यांच्यावरतीही नुसता कौतुकाचा वर्षाव होतो. हे सगळं पाहून सर्वजण अगदी आनंद लुटत असतात. तो संगीत सोहळा अगदी मनापासून एन्जॉय करत असतात अर्जुन सोडला तर. कारण परफॉर्मन्स स्वतःच्या आईबाबांचा असून देखील अर्जुनच्या चेहऱ्यावरचे हावभाव जराही बदललेले नसतात. तो उदासच असतो. तर आता त्या दोन्ही जोड्यांच्या अगदी जल्लोषात उत्साहात संगीतचा परफॉर्मन्स झाल्यानंतर अश्विन तिथे अनाऊन्स करतो की आता दोन्ही जोड्यांना घेऊन ते रॅपिड फायर खेळणार असल्याचं. तर तितक्यातच सायली अर्जुनच्या जवळ येते आणि जेव्हा ती ज्यूसचा ग्लास पुढे करते प्रिया त्यांच्यामध्ये तडमडतेच आणि प्रिया येऊन अर्जुनला खेचतच स्टेजवरती घेऊन जाते. आता दोन्हीही जोड्या रॅपिड फायरसाठी सज्ज असतात. तर अश्विन तिथे प्रियाला प्रश्न पहिला विचारतो की अर्जुन दादाला कोणते पदार्थ खायला आवडतात. प्रिया मूर्खासारखी तिथे कॉफी बोलून जाते. तिने तिची अक्कल तर दाखवलेलीच असते. सायलीला तिच्यावरती हसूच येतं. तर हळुवारपणे सायली तिथेच म्हणते की वांग्याची भाजी, शोले आणि खोबरं घातलेली रव्याची खीर. तर अश्विन प्रियाला म्हणतो की तन्वी, दादाला मी खायला काय आवडतंय ते म्हटलंय, प्यायला नाही. तर प्रिया तिथे उत्तर देते की पिझ्झा आणि सिझलच. परंतु प्रियाचे उत्तरे चुकलेली असतात. तर तिथे आता अर्जुन दादाची उत्तर देण्याची वेळ असते. तेव्हा अर्जुन तिथे त्याला सांगतो की तू पार्थला विचार की नंदिनीला काय आवडतं ते. अर्जुन आता प्रश्नाची उत्तरे द्यायलाच टाळतो. सायलीला तिथे हसू येतं. तर नंदिनी सांगते की पाणीपुरी, मठ्ठा आणि जिलेबी. तेव्हा तिच्यावरती नुसतं कौतुकाचा वर्षा होतो कारण नंदिनीची उत्तरं बरोबर आलेली असतात. तर अश्विन नेमका तोच प्रश्न पार्थलाही विचारतो. तर नंदिनीला आवडत असणारे पदार्थ पार्थही सांगतो की पुरणपोळी आणि मेथीचे पराठे. तर अश्विन त्या दोघांचंही कौतुक करत म्हणतो की यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अश्विन त्या दोन्ही जोड्यांसाठी पुढचा प्रश्न विचारतो की तुमच्या पार्टनर्सचं आवडता सुवास कोणता? आता नंदिनीचा घसा खवखवत असतो आणि तिचा घसा कोरडा पडल्याने ती नेमकं सायलीजवळ जाते. सायलीच्या ट्रेमधला ज्यूसचा ग्लास घेऊन ती ज्यूस पिते आणि सायली चुकून तिथे बोलून जाते की चाफ्याच्या फुलांचा सुवास. नंदिनी धक्क्याने तिच्याकडे पाहते. सायली आता मान फिरवते. तर प्रिया तिथे म्हणते की महागातलं महागात परफ्यूम. आता प्रियाला थोडीच माहिती आहे अर्जुनला काय आवडतं. स्वतःची अक्कल तर तिने सगळ्यांसमोरच दाखवलेली असते. तर ज्यावेळेस अश्विन खरं उत्तर सांगतो की चाफ्याच्या फुलांचा सुगंध, तेव्हा नंदिनी पुन्हा धक्क्याने सायलीकडे पाहायलाच लागते. तिला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. आता अर्जुन पुन्हा एकदा प्रश्नाचं उत्तर देणं टाळतोच. तर सायली पटकन नंदिनीपासून दूर जाते. आता सेम तोच प्रश्न अश्विनने नंदिनी पार्थला विचारला असता ते दोघेही अगदी बरोबर उत्तर देतात की पार्थला रातराणीच्या फुलाचा सुगंध आवडतो तर नंदिनीला पावसात त्या ओल्या मातीचा सुगंध आवडतो. तर अश्विन तिथे आता
पाच नंदिनीसाठी चोराच्या टाळ्या वाजवायला सांगतो. तिसरा प्रश्न तो विचारतो की तुमच्या पार्टनरचा आवडता कलर कोणता. आता प्रिया पुन्हा एकदा तोंडघशी पडते. ती म्हणते की काळा. तोच सायली कुजबुजते की लाल. तर नंदिनी आता पार्थचा आवडता रंग काळा सांगते. तेव्हा अश्विन म्हणतो की काय करू मी या दोघांचं, यांची सगळीच उत्तरं बरोबर येत आहेत. तर सगळेच जण त्यांच्यावरती नुसतं कौतुकाचा वर्षाव करत असतात. परंतु रम्या मात्र मनोमन चावताळलेली असते. ती म्हणते की पार्थच्या आवडीनिवडी फक्त मीच जपू शकते नंदिनी. तर नंदिनीला आवडता कलर पर्पल असल्याचं सांगतो. तेव्हा अश्विनला त्या जोडीचं कौतुकच वाटतं. तर आता रॅपिड फायरचा शेवटचा प्रश्न तो त्या जोड्यांना विचारतो की आपापल्या पार्टनर्सला कुठे फिरायला जायला आवडतं. प्रिया पुन्हा एकदा तोंडघशी पडते. तिचा पचका सगळ्यांसमोर होतो. ती USA किंवा स्वित्झर्लंड असं म्हणते. परंतु अर्जुनला तर माथेरान आवडतं असं सायली म्हणतात. रम्या धक्क्याने तिच्याकडेच पाहायला लागते. तर सायली पटकन तेथून तोंड लपवून निष्ठून निघून जाते. सेम तोच प्रश्न नंदिनी पार्थसाठी असतो. तर नंदिनी सांगते मनाली. तर पार्थही तिचं उत्तर देतो की कोकण. तर ती जोडी आता रॅपिड फायर खेळाची विजेती ठरते. तर इकडे काही वेळानंतर सायली कुसुम दोघे आता विचारात पडतात की अर्जुनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय असेल. पूर्णाची सगळ्यांची नजर चुकवून गुलाबजामुन गुपचूप खाण्यासाठी सायलीकडे येते. परंतु तिला माहिती नसतं की ते केटरर सायलीच असेल. जेव्हा पूर्णाची तिथे गुलाबजामुनची मागणी करते सुरुवातीला सायली आश्चर्याने तिला पाहायलाच लागते. तर निमूटपणे सायली पहिलं गुलाबजामुन देते. तर पूर्णाची मुद्दाम तिला जास्तीचा पाक घालायला सांगते. सायलीला हसू येतं. तर गुलाबजामुन खाऊन पूर्णाची आता तृप्त होते. परंतु तिथे आता पूर्णाचीला दुसऱ्यांदा देखील गुलाबजामुन खायचं असतं आणि सायली द्यायलाच नकार देते. तर पूर्णाची तिच्यावरती ओरडते की अगं पाहुण्यांसाठीच आहे ना हे, तसंही मी प्रत्येक पदार्थ थोडा थोडा चाकून पाहिलाय, आता मला गुलाबजाम खायचे आहेत. तेव्हा सायली म्हणते की आम्ही नाही देऊ शकत मॅडम तुम्हाला, कारण जास्तीचं गोड खाल्लं तर त्रास होऊ शकतं ना, आमच्या सरांनी तसं सांगितलंय. तेव्हा पूर्णाची म्हणते की कसं आहे ना, माझी सून जर आली ना तर उगाचच कटकट करेल, दे ना बाई तू. तेव्हा पूर्णाची तसं म्हणतात सायलीला हसू येतं. परंतु स्वतःचा हसू आवरत सायली त्यांना म्हणते की माझी एक अट आहे, आधी तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल. पूर्णाची म्हणते की ठीक आहे, दिला. ती सायलीच्या डोक्यावरती हात ठेवते. परंतु सायली पूर्णाची जवळ येते आणि अगदी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेते. पूर्णाची तिला आशीर्वाद देते की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. बिचारी सायली तिथे आता घळाघळा रडायला लागते. डोळ्यातलं पाणी जेव्हा पूर्णाजीच्या पायावरती पडतं तेव्हा पूर्णाची आता थक्कच होते. पूर्णाची आता सायलीला निरखून पाहायला लागते. तर पटकन कुसुम पूर्णाचीला हाक मारत म्हणते की मॅडमची गुलाबजाम. तेव्हा पूर्णाचीचं लक्ष डायव्हर्ट करतात त्या दोघी आणि सायली पटकन तेथून निसटते. पूर्णाची आता ते विसरूनही जाते. इकडे संगीत सोहळ्याच्या पुढच्या परफॉर्मन्सला सुरुवात झालेली असते. जीवा, काव्या, चैतन्य या तिघांचाही आता धम्माल परफॉर्मन्सला सुरुवात होते. तिघेही मस्त असे अगदी जोशात येऊन डान्स करत असतात. सर्वच जण त्यांच्यावरती टाळ्यांचा वर्षाव करतायत. तर या तिघांच्या या त्रिकुटाचं फक्त एकच नाही तर 2 गाणी असतात आणि त्या दोन्ही गाण्यावरती एन्जॉय करत धम्माल असा डान्स करत सगळ्यांनाच हे त्रिकूट आता थक्क करून सोडतं. तर त्या त्रिकुटाचा परफॉर्मन्स संपतो. परंतु इकडे नंदिनीला मात्र काही सुचतच नसतं, कारण सतत तिला सायलीचं ते बोलणं आठवतं की सायलीने दिलेलं उत्तर अगदी बरोबर कसं आलं असावं, ती मुलगी नक्की होती तरी कोण, असे अनेक प्रश्नांची खळबळ नंदिनीच्या मनात माजलेली असते. आणि नेमकं सायलीच तिथे येते नंदिनीसाठी सरबत घेऊन. आता सायली तेथून निघून जाणार, नंदिनी तिला अडवते. आता नंदिनीला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त सायली देऊ शकते आणि नंदिनी तिथे विचारते की असं परक्यासारखं निघून जाणार आहेस, माझ्याशी धड बोलणारही नाही आहेस का सायली. आणि नंदिनी सायलीच्या चेहऱ्यावरचा मास्क हटवते. तर सायली म्हणते की मला वाटलंच होतं, माझं काम होण्याआधी कोणी ना कोणी मला ओळखेलच, परंतु नशीब बरं झालं तूच ओळखलंस, बाहेर कोणी ओळखलं असतं तर माझी फजिती झाली असती. नंदिनीला आता पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ती विचारते की सायली नक्की काय चाललंय, अगं तू केटरिंग स्टाफमध्ये काय करतेस आणि अर्जुनचे लग्न तन्वीशी का होतंय. तर नंदिनीला सायली सगळा प्रसंग सांगते. ती म्हणते की माझ्या प्रेमाची परीक्षा सुरू आहे. म्हणजे जेव्हा तुझा फोन आला होता तेव्हा मी सुभेदारांच्या घरात अगदी सुखात होते, परंतु त्यानंतर एक
असं वादळ आलं आणि घडली सगळी हकीकत ती सांगते की कसं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण उलगडलं आणि सुभेदारांनी सायलीला घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि आता अर्जुनला मिळवण्यासाठी ची सायली ही सगळी धडपड करते. नंदिनी अगं ती प्रिया खूप खालच्या थराला उतरली आहे. माझे आणि यांचे घटस्फोटाचे पेपर्स आहेत ज्याच्यावरची सह्या होत्या त्याने तिने घटस्फोट जरी घडवून आणला असला तरी ते आमचं नातं नाही ना तोडू शकत. तर नंदिनीला सायलीसाठी खूपच वाईट वाटतं. सायलीची साथ द्यायला नंदिनीही तयार होते. सायलीला हवी असलेली प्रत्येक मदत करायला नंदिनी सज्ज असते. तर सायली तिला चिडवत म्हणते की तुमच्या दोघांमधला जिव्हाळा काही लपता लपत नाही बरं का. तेव्हा नंदिनी अगदी लाजरीबुजरी होते. नंदिनी हे तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे क्षण आहेत आणि ते तू अगदी आनंदाने जगायला हवे आहेस. बाकी कोणत्या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. बरं मी निघते. उगाचच सर्व्हिस नीट नाही मिळाली म्हणून कोणी नाराज नको व्हायला. आणि सायली नंदिनीचा निरोप घेते. परंतु सायली जाऊनही नंदिनी खूप डिस्टर्ब्ड होते. तर तोचपर्यंत इकडे पुन्हा संगीत सोहळ्याला सुरुवात होते. तर परफॉर्मन्समध्ये आता आरुषी, अश्विन, युग तिघेही असतात. ते त्रिकुटही अगदी सगळ्यांचं मन जिंकून घेतं आपल्या डान्स परफॉर्मन्सने. सर्वच जण त्यांचं कौतुक करत असतात. आता ठरल्याप्रमाणे 2-2 गाण्यांवरती सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स तर झालेले असतात. तोचपर्यंत संधी साधून रम्या नंदिनीच्या रूममध्ये येते. रम्याच्या डोक्यात घाणेरडं कारस्थानं शिजलेलं असतं. नंदिनीच्या रूममध्ये चोर पावलाने येऊन ती चावताळलेली रम्या म्हणते की अच्छा म्हणजे हा ड्रेस घालून तू माझ्या पार्थसोबत डान्स करणार आहेस का. परंतु स्वतःची आबरू सांभाळत तुला भरल्या डान्स परफॉर्मन्समधून तोंड लपवून पळावं लागेल. तर रम्या तिथेच असलेल्या बॉक्समधून एक पिन घेते आणि त्याने नंदिनीचा ब्लाऊज आता पूर्णपणे उसवूनच टाकते. तर तिथे रम्या म्हणते की आता हा क्षण आयुष्यभर तू कधीही विसरू शकणार नाहीस नंदिनी. परंतु रम्याचा प्लॅन पुन्हा फसणारच असतो कारण वेळीच पार्थ सगळं सावरणार असतो. अचानकपणेच आता दरवाजाचा ठोठावल्याचा आवाज येतो आणि रम्या सावध होते. परंतु जेव्हा काव्या दरवाजा उघडून आत येते पाहते तर कोणीच नसतं. तर काव्याचं लक्ष नंदिनीच्या ड्रेसकडे जातं. काव्या अगदी कौतुकाने तो ड्रेस न्याहाळते आणि विचार करते की हा ड्रेस घातल्यानंतर माझी नंदिनीताई किती गोड दिसेल. तर काव्या तिथे ड्रेस वगैरे सगळं रेडी आहे का नाही चेक करण्यासाठी आलेली असते आणि काव्या ड्रेस वगैरे चेक करून निघूनही जाते. परंतु रम्या दरवाजाच्या पाठीमागे लपलेली असते. रम्या तिथे थोडक्यात बचावते. काव्या निघून गेल्यानंतर मनोमन म्हणते आता तुझी ताई काय तिथे गोड दिसणार नाहीये तर तुझ्या ताईची चांगलीच वाट लागणार आहे. परंतु रम्याच्या भ्रमाचा भोपळा मात्र आता लवकरच फोडणार असतो तो म्हणजे पार्थ. आता नंदिनीचा ड्रेस फाडून तिचा ब्लाऊज फाडून ज्यावेळेस रम्या खालती निघालेली असते नेमकं तिची आणि तेजसची जोरदार धडक होते. तर ती तेजसला सॉरी म्हणून तेथून जाणार. तेजस मुद्दामच म्हणतो की अहो असं एवढं घाईत कुठे निघालात तुम्ही. नाही म्हणजे 6 फुटी माणूस तुम्हाला समोर दिसत नाही म्हणजे डायरेक्ट येऊनच धडकलात तुम्ही मला. तेव्हा रम्या त्यांना म्हणते की सॉरी आणि तेजसला सॉरी म्हणून ती तेथून निघून जाणार. तेजस मागे गाणं गुणगुणायला लागतो की गोलमाल है बाई गोलमाल है. तुमचा चेहरा तर असा झालाय की जसं तुम्ही काहीतरी गेमच करून आलायत हो ना. तेव्हा रम्या त्याच्यावरती चिडते आणि त्याला म्हणते की कोण आहात कोण तुम्ही. तेव्हा तेजस म्हणतो की अहो नंदिनीने इन्व्हाइट केले मला संगीत सोहळ्यासाठी. तर रम्या त्याला मुद्दाम टोमणा मारत म्हणते की वाटलंच मला हा असा आगाऊ पाहुणा तर नंदिनीचाच असू शकतो. नाही म्हणजे बोलवलं म्हणून बरं झालं. म्हणजे इथे आलो तर तुमच्या गेमा लक्षात आल्या माझ्या असं तिथे तेजसने म्हणताच चिडलेली रम्या त्याला म्हणते की पाहुणे आहात पाहुण्यासारखेच वागा. तुमची नंदिनी तिकडे बसले ना जा भेटा जाऊन तिला. तर जाणाऱ्या रम्याला मुद्दामच तेजस एक सल्ला देतो की गेमा बिमा बनवा बनवी जे गोंधळ घालता ना त्यापासून लांब राहायचा चला. त्यातच राष्ट्रहिताचं काम आहे ना. आता चावताळलेल्या नजरेने रम्या तेजसला पाहते तर तेजस बहाणा करून तिच्या तावडीतून निसटतो. तर तेजस येऊन नंदिनीला घाबरवतो. तेव्हा पार्थ त्याच्याकडे पाहतो तर नंदिनी तेजसची ओळख करून देत म्हणते की आमच्या आनंद निवासात खूप जणांना गाणं शिकायची इच्छा आहे आणि हे स्वेच्छेने त्यांना गाणं शिकवायला तयार झालेत. तर तिथे अश्विन म्हणतो की अरे वा मग तर एखादा परफॉर्मन्स तर व्हायलाच पाहिजे ना. तर
तिथे पार्थ रिक्वेस्ट करतो तेव्हा तेजस म्हणतो की काय नाही, आपल्याला आग्रह वगैरे काय लागत नाही, गाणंच गायचं ना, आणि स्पेशली आमच्या नंदिनीचा सोहळा आहे, एक गाणं तर होणारच ना. आणि तेजस तिथे आता स्टेजवरती जातो, तर त्याच्यावरती नुसत्या कौतुकाचा टाळ्यांचा वर्षाव होतो. तर तेजसने जेव्हा गाणं गायला सुरुवात केलेली असते तर सर्वांचे कान अगदी मंत्रमुग्ध झालेले असतात. सर्वजण तल्लीन होऊन तेजसचं गाणं ऐकत असतात. तर आपल्या अर्जुनला मात्र नुसती सायलीची आठवण येत असते. सायलीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तेजसच्या गाण्याने आता त्याला आठवतो. त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होतात, परंतु अजूनही तो उदासलेलाच असतो. आता तेजसने तिथे आता एक नाही तर 2 गाणी गाऊन प्रत्येकाला मंत्रमुग्ध करून सोडलेलं असतं. तर तेजसचा परफॉर्मन्स संपल्यानंतर नंदिनी शेजारीच प्रिया बसलेली असते. प्रियाची नजर रम्याकडे जाते आणि रम्या इशाऱ्यानेच तिला काम फत्ते झाल्याचं सांगते. तर प्रिया तिथे आता गोडी गुलाबीने नंदिनीशी बोलायला सुरुवात करते की बरं झालं आम्ही नाशिकला आलो, किती छान सोय केली आहेत तुम्ही आमची. तेव्हा नंदिनी खूप खुश होते आणि तिला थँक्यू म्हणते. इतक्यात कल्पना शारदा दोघी येतात. तर प्रिया मुद्दामच कोड्यात बोलते नंदिनीशी की आपले आता डान्स परफॉर्मन्स आहेत ना, ते आयुष्यभर लक्षात राहावे असेच व्हायला हवेत ना. तर इतक्यात कल्पना त्यांना आठवण करून देते की अगं दोघी इथे काय गप्पा मारत बसलात, अगं दोघींचेही डान्स परफॉर्मन्स आहेत ना आता, मग जा तयार व्हा. तर प्रिया तिथे नाटकी प्रिया म्हणते, आज माझा अर्जुनसोबतचा पहिल्यांदाच डान्स परफॉर्मन्स आहे ना, म्हणजे आम्ही दोघांनी रिहर्सल वगैरे काही केलेले नाही आहे, आमच्या दोघांचं ट्युनिंगच इतकं छान आहे ना की छान होऊन जाईल डान्स. तर शारदा त्या दोघींनाही विचारते की मग याच कपड्यात डान्स करणार आहात का. मध्येच रम्या म्हणते की नाही नाही, म्हणजे आता स्पेशल यांचा परफॉर्मन्स म्हटल्यानंतर स्पेशल आउटफिट असतीलच ना. तर नंदिनी म्हणते की नाही नाही काकू, मी निघणारच होते, तुमचं बरोबर आहे, नंतर काही होऊ शकते. नंदिनी तेथून निघून जाते. तर शारदा कल्पना दोघेही निघून जातात. तर प्रिया तिथे विचारते की प्लॅन डन ना. तेव्हा रम्या म्हणते की हो, आज त्या नंदिनीला ना सगळ्यांसमोर चांगली स्वतःची अब्रू घालवू देत. आता रम्या तिथे नेमका सायलीचाच विषय काढते. प्रियाला ती मानते की अगं मग रॅपिड फायर चालू होतं ना, तेव्हा कुठल्या तरी मुलीनं तुझं उत्तर दिलं होतं, माथेरान का काहीतरी असेच होतं, परंतु ते बरोबर निघालं अगं. आता प्रियाची प्रचंड घाबरगुंडी उडते आणि प्रिया घाबरले ते विचारते की कोण होती ती मुलगी. तेव्हा रम्या सांगते की माहीत नाही गं, म्हणजे तोंडाला मास्क वगैरे लावली होती, कोणतरी वेटरच होती. तर आता प्रियाला थोडासा संशय आलाय की सायली तर नसेल ना. तर प्रिया आता लगेच डिस्टर्ब होते. तेव्हा रम्या तिला विचारते की काय झालं तन्वी. तर घाबरलेल्या प्रियाला सायलीचं बोलणं आठवतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका अर्जुन सर, मी लवकरच येते. आणि प्रियाच्या लक्षात येतं की कदाचित ती मुलगी सायलीही असू शकते. इकडे सायली येताच कुसुमताई तिला विचारते की काय झालं, भेटली का अर्जुनशी. तेव्हा सायली म्हणते की अगं मी एवढे प्रयत्न करते, अर्जुन सरांपर्यंत पोहोचूच शकत नाही, मध्ये काही ना काही आडवं येतंच. तेव्हा जर असंच होत राहिलं ना तर अर्जुन सर निघून जातील, हा सोहळाही संपेल आणि आमचं भेटणंही राहील. तेव्हा कुसुम विचारते की मग काय करायचं आहे आता पुढे. तर सायली म्हणते की आता धाडस हे करावंच लागेल. सायलीच्या डोक्यात पुढचा प्लॅन तर तयारच असतो, परंतु इकडे जेव्हा नंदिनी पारच्या डान्स परफॉर्मन्सला सुरुवात झालेली असते तर रम्या वाटच पाहत असते की कधी नंदिनीची बेआबरू होते आणि तिची इज्जत चव्हाट्यावरती येऊन संगीत सोहळ्यात तिची बदनामी होते. परंतु रम्याचा फुसका प्लॅन काही कामालाच येत नाही, तिचा प्लॅन एक्झिक्यूट होतच नाही. कारण डान्स करत असता नंदिनीला जेव्हा जाणवतं की तिचा ब्लाऊज तर फाटलाय, तेव्हा पार्थ तिला वेळीच सावरून घेतो. तो डान्स करत असताना कधी तिचे केस पुढे घेतो किंवा तो फाटलेला ब्लाऊज दिसू नये यासाठी स्वतःच्या कुर्त्यावरचा शेला जो आहे तो नंदिनीच्या अंगावरती पांघरतो आणि वेळीच त्याने नंदिनीची इज्जत वाचवलेली असते. तर नंदिनी खूप खुश असते की तिला एवढा समजूतदार पार्टनर मिळाला आहे. त्यांचा डान्स परफॉर्मन्स अगदी जल्लोषात साजरा झालेला असतो आणि रम्याचं तोंड आता बघण्यालायक होतं, कारण तिचा नुसता तिळपापड होत असतो. इकडे सायली संधी शोधत असते अर्जुनशी भेटून त्याच्याशी एकांतात बोलण्याची, परंतु काही केल्या तिला ती वेळ ती संधी मिळतच नसते. इतक्यातच की त्या सर्वांचे इन्चार्ज येतात आणि ते प्रियासाठी नाश्ता घेऊन सायलीला पाठवतात. आता सायलीचाही नाईलाज होतो, परंतु हे सगळं कारस्थान प्रियाने मुद्दाम
केलेलं असतं की जेणेकरून तिला बघायचं असतं की ते नक्की सायलीच आहे का. आणि बिचारी सायली पुढे जाऊन आता अडकणार असते. तर सायली प्रियाच्या रूम बाहेर तिची वाट पाहत असते, नाश्ता घेऊन उभी असते. इतक्यात नंदिनी येऊन विचारते की अगं सायली, तू इथे काय करतेस? बघितलंस ना आज माझी सोहळ्यासाठी डान्स करताना कशी फजिती होता होता वाचली. तेव्हा सायली म्हणते की परंतु तुझी लाज पार्थने वेळीच वाचवली ना नंदिनी. नंदिनी म्हणते की नशीब, आज दुपट्टा थीम होती. वेळीच पार्थने त्यांचा दुपट्टा माझ्या अंगावरती झाकला म्हणून. सायलीच्या समोर नंदिनी खुलासा करते की तन्वी दुपट्टा झाकून आता डान्स करणार आहे. तेव्हा सायली खुश होत विचारते की काय? अगं मग मला यांच्यापर्यंत पोहोचण्याचा चांगलाच मार्ग मिळाला. तेव्हा नंदिनीला काही कळत नाही की सायलीच्या डोक्यात नक्की काय शिजतंय. सायलीच्या डोक्यात नक्की काय प्लॅन शिजतोय ते सायली नंदिनीला सांगते. तर सायलीच्या प्लॅनमध्ये आता नंदिनीही सामील होते. तर सायली नंदिनीला साथ द्यायला तयारच असते. तर नंदिनी सायलीला धीर देत म्हणते की ठीक आहे, पुढे नक्की काय करायचं ते मला लक्षात आले, तू तोपर्यंत नाश्ता घेऊन आतमध्ये जा. तर ठरल्या प्लॅनप्रमाणे सायली जाऊन प्रियाला नाश्ता देण्यास. तर प्रिया तिथे आता नाश्ता घ्यायला नकार देते. सायली मुद्दाम आवाज बदलून प्रियाला जबरदस्ती नाश्ता द्यायला सुरुवात करते. तर प्रिया तिला सांगते की सांगितलं ना तुला एकदा नको आहे म्हणून. संधी साधून मुद्दाम सायली प्रियाच्या दुपट्ट्यावरती मुद्दाम चटणी सांडते आणि कागावा करते. तर प्रिया तिथे म्हणते की माझा डान्सचा ड्रेस होता, आता थोड्या वेळात परफॉर्मन्स आहे माझा आणि हे काय केलेस तू? तेव्हा सायली तिची माफी मागत म्हणते की सॉरी, मी लवकरात लवकर तुम्हाला ड्रेस साफ करून आणून देते. आता प्रियाचा ड्रेस मिळवायचा तो मिळवलेला असतो. बाहेर नंदिनी सज्ज असते. सायली काही एकदा ड्रेस घेऊन पसार झाली की नंदिनी पटकन कडी लावायला मोकळी. सायली जेव्हा ड्रेस घेऊन बाहेर जाते तर नंदिनी पटकन तिच्या रूमला कडीच लावते. तर प्रिया आता खूप चिडचिड करत असते. नंदिनी सायलीला कोणाच्याही नकळत आपल्या रूममध्ये घेऊन जाते. तर सायली अर्जुनला एक करण्यासाठी नंदिनीने खूप मोठं पाऊल उचलले आणि सायलीनेही आता मोठं धाडस केलंय. तर मित्रांनो, नक्की पुढे काय घडेल? सायली अर्जुनचा डान्स परफॉर्मन्स नक्की कसा होईल आणि प्रिया सायलीला एक्सपोज करू शकेल की नाही ते पुढच्या भागात आपण पाहणारच आहोत. भाग आजचा नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करायला